3 षटकांची ओव्हर राहील. बॅटिंगला प्रतीक आणि सिद्धांत उतरले आहेत आणि बॉलिंगला पप्पू दा रुपेश दा. साहिल फोरचा बघ दादा इथं उभा आहे. पहिला बॉल डॉट. शाबास. सारनाथ आणि तथागत या दोन्ही संघामध्ये सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी सारनाथ या संघाचे सुरुवातीचे फलंदाज प्रतीक पवार आणि सिद्धांत तांबे हे दोघे फलंदाज या ठिकाणी आपल्याला बॅटिंग करताना दिसत आहेत. या ठिकाणी डिक्लेअर 3 बॉल 2 संघाची धावसंख्या 2 आलेली आहे. या ठिकाणी रुपेश मोहिते या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसत आहेत. या ठिकाणी चौथा चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सुनील मर्चंडे यांच्या माध्यमातून आणि गचा असा थ्रो. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण सुनील मर्चंडे यांच्या वतीने. 4 चेंडू, धावा किती? 3 धावा. 3 धावा 4 चेंडू. 5-10 मिनिटं घ्या. 3 चेंडू 4 धावा. डॉट बॉल. डॉट बॉल. स्कोर कळवा प्लीज. 5 बॉल 3. 5 बॉल 3 रन. 5 बॉल 3. या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण 1 ओव्हर 3. महेशजी शिर्के यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी तथागत संघ हे अतिशय नियोजक पद्धतीने 3 रन खेळताना दिसत आहेत. पॉवर प्ले. पॉवर प्लेची ओव्हर यश यादव. सांभाळा, एकमेकांना दुखापत होईल अशा पद्धतीने खेळू नका. दोन्ही संघांना विनंती आहे. पॉवर प्लेचा पहिला चेंडू यश यादव, दुसरा चेंडू यश यादव यांच्याकडनं प्रतीक पवार सामना करतील पॉवर प्लेच्या चेंडूचा. स्कोर कळवा. 1 बॉल 4. 1 बॉल 4. आणि हा टॅप करण्याचा प्रयत्न. दोन बॉल 5. असू दे. 2 बॉल 5. 2 बॉल 5. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 2 बॉल 5 झालेला आहे. ऍक्शन. सुंदर आला चौकार. सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर 3 बॉल 9 रन. सुंदर 4 बॉल 10. नियोजित पद्धतीने खेळताना दिसत आहेत. दोघे फलंदाज अतिशय नियोजन पद्धतीने खेळताना दिसत आहेत. हो आक्रमक भूमिका. आणि या ठिकाणी पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केलेली आहे. 4 बॉल 11. 4 बॉल 11. संघाची धावसंख्या 11 वर पोहोचलेली आहे. आणि पॉवर प्लेचा हा 2 रन. 5 बॉल 13 रन. 5-13. आणि पॉवर प्लेचा ओव्हरचा हा शेवटचा चेंडू. या ठिकाणी यश यादव आणि त्याला सामना करतील प्रतीक पवार. पाहायचा आहे आपल्याला. या ठिकाणी स्ट्राईक रोबोट करत प्रतीक पवार स्ट्राईक वरती. आणि स्कोर किती आला? 2 ओव्हर 14 रन. 2 ओव्हर 14. या ठिकाणी 2 ओव्हर 14. आणि शाखेचे विद्यमान चिटणीस आयुष्यमान सुमित मर्चंडे या ठिकाणी संघाची 3री ओव्हर घेऊन आले आहेत. बघू काय चमत्कार करतात. त्यांना चुटकी बॉलर नावाने ओळखलं जातं.
उत्कृष्ट पद्धतीने बॉलिंग करतात. प्रत्येक सामना करतील. स्टार्ट केल्यावरती पंचांचा निर्णय शेवटचा. ए कोणी मध्ये बाहेर बोलू नका. बाहेरच्यानी कोणी मध्ये बोलू नका. पंच ठरवतील. शेवटचा राहील. बाहेरच्यानी कोणी मध्ये बोलू नका. पंच ठरवतील. शेवटचा राहील. बाहेरच्यानी कोणी मध्ये बोलू नका. पंच ठरवतील. हा नंतर थांबवलं. पंच निर्णय घेतील. संघाने वाद करू नये आणि या ठिकाणी पंचांना वाटेल तर योग्य निर्णय देतीलच. हवं तर थोडा वेळ घ्या. व्यवस्थित चर्चा करा आणि योग्य तो निर्णय द्या आणि पंचांसोबत दोन्ही संघाला न्याय मिळेल अशा पद्धतीने आपण निर्णय घ्यायचा आहे. या ठिकाणी बाहेरील कुठल्याही खेळाडूने कुठल्याही प्रकारच्या सूचना कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन या विषयावर करायचं नाहीये असं मी त्यांना विनंती करतो. डिसिजन डेड बॉल. अंपर डिसिजन डेड बॉल. स्कोर काढा प्लीज. 2 ओव्हर 14 रन. 2 ओव्हर 14. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू. व्हाईट बॉल. 2 ओव्हर 15. 2 ओव्हर 15. एक बॉल 16 रन. एक बॉल 16. सुंदर अशी फलंदाजी सामन्याच्या संघाकडनं. पहिली जोडी या ठिकाणी सिद्धांत तांबे आणि प्रतीक पवार हे दोघे मैदानावर खेळत आहेत. 2 बॉल 17 रन. 17 रन. 17 रन अशी धाव संख्या. संघाची धावसंख्या सामन्यात संघाची धावसंख्या 17वर पोहोचलेली आहे. दुसरा बॉल देण्यात यावा. मॅच बॉल आलेला आहे. 2 बॉल 17 रन. उपस्थित प्रेक्षकांनी खेळाडूंचं मनोबल वाढवायचं आहे. त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. 3 बॉल 18 रन. सुंदर अशी फिल्डिंग. बाकी संघा इतर संघाला देखील चेअरअप करा. पंच निर्णय कळवतील. 18 रन. सेल्फ आउट. या ठिकाणी 4 बॉल 18. सारनाथ संघाची धावसंख्या 18वर पोहोचलेली आहे आणि शेवटच्या ओव्हरचे 2 चेंडू. ओ चुटकी बॉलर या ठिकाणी त्याचा सामना करतील विनोदजी रुके साहेब. शेवटच्या चेंडूचा सामना करतील विनोदजी रुके साहेब. पाहायचं आपल्याला त्यांच्या फलंदाजीतून चौकार पाहायला मिळतो. या ठिकाणी विनोदजी रुके साहेब या ठिकाणी डॉट बॉल आणि 19 रन. तथागत संघाला हा सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. सुंदर अशी बॉलरला देणार आहे. पण कोणत्या टीमचा तर मॅच 19 टू विन. मॅच संपल्यानंतर डिसाइड होईल. हॅट्रिक झालेली आहे. जोरदार टाळ्या. सुंदर टिचकी बॉलरने हॅट्रिक घेतलेली आहे. सलग 3 विकेट घेतलेल्या आहेत. सुमित मर्चंडे यांनी सलग 3 विकेट. कृपया वेळेचं बंधन ठेवा. लवकरात लवकर सामना चालू करा. तथागत संघाने त्यांच्या फलंदाजी करता सुरुवातीच्या फलंदाजांना मैदानावर पाठवायचे आहे आणि सारनाथ संघाने क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. लवकरात लवकर या ठिकाणी अभाव पाहता लवकरात लवकर सुरुवातीचे फलंदाज यश यादव आणि सुमित मर्चंडे हे फलंदाजी करतील आणि हा सामना जिंकण्यासाठी कोण बोलला
हा सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. 19 धावांची आवश्यकता आहे. कृपया पंचांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि योग्य तो निर्णय द्यायचा आहे. दोन्ही पंतांना विनंती आहे की बारकाईने लक्ष असू द्या. आपलं आहेच लक्ष, पण बारकाईने लक्ष असू द्या. अतिशय अटीतटीचे सामने आहेत आणि सेमीफायनल आहे. या ठिकाणी टॅप करत 1 रन मिळवण्यात यश मिळालेलं आहे यश यादव यांना आणि संघाची धावसंख्या 1 बॉल 1 रन. या ठिकाणी यश यादव याला साथ देतील सुमित मर्चंडे आणि या इनिंगची पहिली ओव्हर प्रतीक पवार यांच्या माध्यमातून. हो सुंदर असं यष्टीरक्षण विनोदजी रुके साहेब यांच्याकडनं आणि हा बॉल डॉट झालेला आहे. 2 बॉल 1 रन. 2 बॉल 1 रन. हा टॅप करत 2 रनांचा फटकार आणि या ठिकाणी 3 बॉल 3 रन. 3 बॉल 3 रन. कृपया बॉल टू बॉल स्कोर कळवा. 3 बॉल 3 रन. धन्यवाद डॉक्टर जयेश तांबे. आपण बॉल टू बॉल रन कळवाल ही विनंती. 3 बॉल 3 रन. या ठिकाणी अतिशय रोमांचक अशी सामना. मला वाटतं प्रेक्षक ज्या आवडीने IPL बघत नसतील 4 बॉल 4 रन. 4 बॉल 4 रन त्यापेक्षा जास्त आवडीने आपली NCPL पाहत आहेत त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार. शाबास शाबास. हे आपले चकमक झालेली आहे आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहील. 5 बॉल 6 रन. 5 बॉल 6 रन आणि 2 रन मिळवण्यास यश यादव आणि सुमित मर्चंडे यांना यश मिळालेलं आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. 5 बॉल 6 रन. 5 बॉल 6 आणि ओव्हरचा शेवटचा चेंडू प्रतीक पवार यांच्या माध्यमातून सामना करतील यश यादव आणि हा डॉट बॉल. स्कोर 6. रन. स्कोर कळवा. ओव्हर 6 रन. 1 ओव्हरला 6. या ठिकाणी पॉवर प्लेची ओव्हर सारणाच्या संघातून हर्ष आठवले आपल्या संघासाठी घेऊन येतील. हा मेन ओव्हर 6 झालेला आहे स्कोर. या ठिकाणी पंचांनी निर्णय द्यायचा आहे. या ठिकाणी कशा पद्धतीने खेळतायत काय नियोजन असेल त्यांचं. या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण विनय तांबे यांच्याकडून पाहायला 2 मिळतंय. बॉल 7 रन. वैभव वंजार यांनी आक्रमक भूमिका घेत 2 रन. कोणाला लागलं का? 3 बॉल 8 रन. कोणाला लागलं का? 3 बॉल 8 रन. 3 बॉल 8. कृपया लवकर मॅच सुरू करा. सुमितजी मर्चंडे 3 बॉल विद्यमान 8 रन. फिटनेस सुंदर असा फटकार मारलेला आहे आणि 3 बॉल 8 रन. 1 रन मिळाले आहे त्यांना. या ठिकाणी 3 बॉल 8 पॉवर प्लेची ओव्हर आहे. हो सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रतीक पवार यांच्या माध्यमातून. 4 बॉल 9 रन. 4 बॉल 9 रन झालेले आहेत. संघाची धावसंख्या 9 वर पोहोचलेली आहे आणि हा टॅप करत 13 रन. 5 बॉल 11 रन. 5 बॉल 11. या ठिकाणी 2 रनाचा टॅप. बॉल द्या. बॉल स्कोर कळवा. 5 बॉल 11 रन. 5 बॉल 11. 5 बॉल 11. 11 रन. कृपया पंचांनी कळवायचं आहे.
अतिशय नियोजन पद्धतीने खेळत आहेत. बघू सारनाथ संघ हा आपल्या संघाला विजयी करण्याकरता कशा पद्धतीचं नियोजन करतील. आणि या ठिकाणी अतिशय महत्वाची ओव्हर, या संघासाठी महत्वाची ओव्हर एकही आणि शेवटची ओव्हर प्लॅनिंग अशी ठरली आहे, एकही एक्स्ट्रा ही जबाबदारी विनोदजी रुके ओव्हर. यांच्याकडे राहील. 6 बॉल 7 रन. 6 बॉल 7 रन करण्याची आवश्यकता. स्कोर काय झालाय? 12 रन. 12-12. 6 बॉल 7 रन करायचे आहेत. विनोदजी रुके साहेब शेवटची ओव्हर घेऊन आले आहेत. त्यांना सामना करतील वैभवजी वंजारे आणि सुनीत मर्चंडे. बघू कशा पद्धतीचं नियोजन करतायत. कृपया खेळताना ओळखू नका. सुंदर असं क्षेत्ररक्षण काय बात आहे. सिद्धांत तांबे यांच्या माध्यमातून 5 बॉल 6 आणि या ठिकाणी 4 रन 4 रन वाचवलेले आहेत. संघासाठी वाचवलेले आहेत. सिद्धांत गुड फिल्डिंग. 5 बॉल 6 रन. वैभव वंजारे आक्रमक भूमिका खेळत या ठिकाणी. 5 बॉल 6 रन. हो सुंदर अशी साथ देत आहेत सुमितजी 4 मर्चंडे. बॉल 5 या रन. ठिकाणी एक एक रन काढत वैभवजी वंजारे यांना स्ट्राईक रोटेट करीत आहेत. आणि वैभव वंजारे हे आक्रमक भूमिका घेत विनोदजी रुके यांच्या गोलंदाजीला सामना करीत आहेत. 1 रन. हो 1 रन. विनोदजी रुके सुंदर असं 3 बॉल 4 रन क्षेत्ररक्षण, करायचे आहेत. त्याप्रमाणे सुंदर अशी गोलंदाजी. 3 बॉल 4 रन. 3 बॉल 4 या ठिकाणी. 3 बॉल 4 रन. सोळा 16 रन. 2 बॉल 3 रनची आवश्यकता. 4 बॉल 16 या ठिकाणी संघाची धावसंख्या 16 वर येऊन पोचलेली आहे. आणि संघाला विजयी होण्याकरता 19 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 3 20 रन. 19 आहे वाटतं. दोन बॉल 3 रन. आणि 1 बॉल. जी जबाबदारी विनोदजी रुके यांच्या शिरावर दिली होती ती नक्कीच त्यांनी पेलवलेली आहे. आणि या ठिकाणी चमत्कार दाखवत वैभवदा रोमांचक मॅच आणलेली आहे. 1 बॉल 3 रनाची आवश्यकता. हे प्रतीक 16 झालेला आहे धावसंख्या. 5 बॉल 16. 1 बॉल 3 रन. 5 बॉल 16 या ठिकाणी संघाला एक बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. 1 बॉल 3 रन करायचे आहेत. चौकार. या ठिकाणी आयोजकांनी जर का मॅच टाय झाली तर पुढील नियोजन काय राहील कृपया. 1 बॉल 3 रन करायचे आहेत. चौकार की तरकार. वेट 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 हे बाहेर या, पिचच्या बाहेर या साहिल. हा पंच कंपल्सरी चेस आहे ना? कंपल्सरी चेस आहे या ठिकाणी. कंपल्सरी चेस. हा 3 धावांची आवश्यकता. बॉल 1 बॉल 3 रन. काय होत आहे? रणधीर कांबळे आउट. आणि काय मॅच काढलेली आहे. बॅड लक. चल. काय बात आहे. 19 चा टार्गेट डिफेंड केलाय.
काकाने काय सुंदर बॉलिंग केली आहे, 7 रन डिफेंड केली आहे. मॅन ऑफ द मॅच काकांना देऊन टाका. काकाचं नाव काय? रुपे काका ना? काकाचं नाव काय? विनोद काकांना मॅन ऑफ द मॅच देऊन टाका ऑन पब्लिक डिमांड.